गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. खऱ्या अर्थाने आपण पारमार्थिक आध्यात्मिक ह्या क्षेत्रातले आपण ज्या धर्माला आपण मानतो, प्रत्येक जो धर्म ज्याने स्वीकारला आहे त्या प्रत्येक उपासना आहे. पण ही उपासना का आहे, कशासाठी आहे, उपवास हा का? आज जर उपवासाने काय खायला पाहिजे, कोण सांगतो रताळी खायला पाहिजे, कोण भगर खायला पाहिजे. अनेक पद्धतीने आहाराशी जी निगडीत आहेत, कोण त्याच्या त्याच्या पद्धतीने खात असतो. पण खऱ्या अर्थाने उपवासाचा अर्थ काय? उपवास म्हणजे उप आणि वास, सतत त्याच्याजवळ वास असतो म्हणजे उपवास. हा भक्ती सांगते. पण भक्तीपेक्षा आपण खऱ्या अर्थाने शरीरशास्त्राकडे गेलो पाहिजे. ह्या शरीराला खा थांबवलं पाहिजे, खाण्यापासून खा रोखलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण थांबलो पाहिजे खाण्यासाठी. हे शरीराला एक आयाम आहे, तो का केला पाहिजे. उपवास म्हणजे खऱ्या अर्थाने एक दिवस, आठवड्यातून एक किंवा 2 दिवस असं, खरं महिन्यातून 2 एकादशी येतात, त्या एकादशीने न खाता कुठेतरी एकांत वासात गेलो पाहिजे आपण, तिकडे काहीच मिळत नाही खायला. अशा ठिकाणी वास केला पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन ईश्वर स्मरण किंवा आपलं स्वतःचं चिंतन करणं म्हणजे उपवास. आपण एखादी गोष्ट करत असतो तर आपले समजा अनेक, आपल्याकडे गाडी जरी असली तर त्याला ऑइल टाकायला लागते. मेंटेनन्स, आपल्या शरीराचा मेंटेनन्स म्हणजेच उपवास. आपल्या शरीराला आपण थांबवता आला पाहिजे. शरीराला आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्याला ठेवायचं असेल तर ते आपण रोखलं पाहिजे. रोखणं म्हणजे आपल्या पूर्वजांनी फार अभ्यास केला, आपल्या ऋषीने, संतांनी, आणि आपल्याला उपवास हा सांगितला. तर उपवास एवढ्यासाठीच आहे की हे शरीराला, जे चाललेलं शरीर आहे त्याच्यात सतत रोज खाणं आहे, त्याला कुठेतरी त्याला खाणं आहे, त्याला थांबवता आलं पाहिजे. थांबवलं तर आपलं आरोग्य चांगलं राहते. कफ पित्त वात ह्यालासुद्धा आराम मिळायला पाहिजे. आराम म्हणजे खऱ्या अर्थाने उपवास. आपण त्याच्यापुढे देव आणून ठेवलेला आहे, अनेक गोष्टी आणून ठेवल्या आहेत. ही वाईट गोष्ट नाही, त्याचे कुठेतरी पाहिजे. पण ते खरं समजलं पाहिजे का केलं पाहिजे. हे करण्यासाठी पाठीमागचा काय अर्थ आहे ते खऱ्या अर्थाने आयाम आहे. खऱ्या अर्थाने आपण आपल्या शरीराला एक ब्रेक दिला पाहिजे. आणि आपण एकांतात कुठेतरी एक दिवस, 15 महिन्यातले 2 दिवस तरी असं एकांतात गेला पाहिजे. तिकडे कोणीच नाही, मी आणि माझा असलेला परमेश्वर, माझा इष्टदेव किंवा माझ्या अंतर्मनातला जागृती, हेच दुसरं काय नाही. याला ठेवता आलं पाहिजे. याला शरीराला हे त्या चक्रामध्ये व्यवस्थित ठेवता कसा येईल, म्हणून हे आयाम आहे. हा खरा उपवास आहे. हा उपवास झाला पाहिजे. आपण उपासाने उपवास करतो तर आपण भगर खातो, खिचडी खातो, साबुदाण्याची खिचडी खातो. काय उपवास आहे? फक्त पाणी आणि याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तो कसा राहता येईल, भले आपण 4 तास, 5 तास, 6 तास राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करायचा. हे म्हणजे खऱ्या अर्थाने उपवास आहे. गुरुदेव दत्त.